नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अनेक ठिकाणी अविश्वसनीय किंवा धक्कादायक निकाल हाती आलेत असं म्हटलं जात आहे आणि बऱ्याच ठिकाणी ईव्हीएमवरती आरोप केले जात आहेत. आपल्यासोबत डोंबिवलीचे उमेदवार दीपेश म्हात्रे आहेत. ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढत होते, तेही रवींद्र चव्हाण यांच्या विरोधामध्ये. त्यांचा तिथे पराभव झालेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या भागामध्ये त्यांना अधिकची मतं मिळायला हवीत अशाही भागामध्ये त्यांना धक्कादायक निकाल तिथं बघायला मिळाला. नेमकं काय घडलंय आणि आता ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात आलेले होते शरद पवार साहेबांना भेटायला. नेमकं काही निर्णय झालेले काही महत्त्वाचे, त्यांच्याशी बोलणार आहोत. दीपेश, आपलं स्वागत आहे. काय डोंबिवलीमध्ये तुम्ही लढलात, तुम्हाला किती मतं मिळाली, विजय उमेदवाराला किती मिळाली आणि तुमचं म्हणणं काय नेमकं त्याबद्दल? अनेक वर्षापासून आम्ही विविध निवडणुका लढतो. नगरसेवक असेल, विधानसभाही मी पहिले लढलेलो आहे, परंतु अशी निवडणूक आमच्या बघण्यामध्ये पहिल्यांदाच आलेली आहे. डोंबिवली विधानसभेमध्ये ज्या भागामध्ये जास्तीत जास्त आम्हाला मतदान व्हायला पाहिजे होतं त्या भागामध्ये देखील मतदान झालेलं नाही. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन्सची जी बॅटरी आहे ती 99% तिचं लाईफ होतं. कधीपर्यंत ते 99% दाखवत? म्हणजे बघा, पूर्ण दिवसात पोल झालेला आहे. पूर्ण दिवस पोल झालेला नंतर पण त्या बॅटरीची लाईफ जर 99% असेल तर कुठेतरी शंका घेण्याला वाव आहे. तुमचं असं म्हणणं आहे की दिवसभर पोलिंग झाल्यानंतर 99% राहू शकत नाही. दिवसभर पोलिंग झाल्यानंतर 2 days स्टँड बाय ठेवल्यानंतर ज्या दिवशी काउंटिंग आपण स्टार्ट करतो त्या दिवशी जर बॅटरीचं लाईफ 99% असेल तर ते शंका घेणं योग्य आहे. आणि एका मशीनमध्ये असेल तर आपण समजू शकतो, पण जवळजवळ 23 ते 24 मशीन जे निर्णायक ठरू शकतात त्या मशीनमध्ये बॅटरी लाईफ 99% होतं. म्हणजे तुम्ही म्हणताय की मला जे समजलं ते मी विचारतो. तुम्ही म्हणताय की ज्या दिवशी पोलिंग झालं त्याच्यानंतर 2 दिवस मशीन स्टॅटिक मोडमध्ये राहिलं, स्टँड बाय मोडमध्ये. काउंटिंग डेला मशीन उघडलं तरी 23-24 मशीन्स अशी होती की ज्याच्यामध्ये बॅटरी 99% होती. आणि तसं आरोने आम्हाला लिहून दिलेलं आहे आणि त्याच्यावरती बॅटरी 99% असल्यानंतर आम्ही आक्षेप घेतल्यानंतर आरोचं म्हणणं आहे असं असू शकतं. असं आपण मोबाईल वापरतो, 2 दिवस जर मोबाईल स्टँड बायवर जरी ठेवला तरी त्याची बॅटरी ड्रॉप होते. तर हे कुठली अशी टेक्नॉलॉजी आणली आहे बीजेपीनी की त्याची बॅटरीज डाऊन होत नाही. आणि शंका घेण्याला मोठा वाव आहे, कारण ज्या ज्या मतदारसंघामध्ये तुम्ही बघाल ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये एक पॅटर्ननुसार सगळे उमेदवार निवडून आले. म्हणजे तुम्ही शांताराम मोरे बघाल, रवींद्र चव्हाण, नंतर त्याच्यानंतर कल्याण वेस्टचे उमेदवार, यांना 1,23,000, 1,24,000, 1,27,000 असं पॅटर्न आहे. गणेश नाईक साहेब निवडून आले, त्यांना 1,40,000 मतं पडली. राजेश मोरेला 1,46,000 मतं पडली. सुलभा गायकवाड निवडून आले, त्यांना 81,000 पडली. तर कुमार आयलानींना पण 81,000 पडली. तर हा एक पॅटर्न दिसतो ह्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये शंका घेण्यासाठी वाव अशा बघा, आम्ही एवढ्या निवडणुका लढलो तेव्हा आम्ही ईव्हीएमच्या बद्दल नाही बोललो, कारण तेव्हा ईव्हीएमवर शंका घेण्यासारखा वाव नव्हता. पण आता जे दिसत आहे त्याच्यामध्ये ईव्हीएममध्ये आणि जे पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये 100% याच्यामध्ये बघा, लोक हॅकिंग म्हणतात, मी हॅकिंग नाही म्हणणार, ह्याच्यात मॅनिक्युलेशन आहे. हॅकिंग वेगळं आहे. हॅकिंग कसं आहे, मशीन लांबनं हॅक करता येते का नाही, ते मशीन इज हॅक प्रूफ, ते सांगतात, ते बरोबर आहे. पण मॅनिक्युलेशन होऊ शकतं कारण सगळं यांच्या ताब्यात आहे. तर ते मशीनमध्ये मॅनिक्युलेशन केलं आहे आणि त्याच्यामध्ये एक पॅटर्न सेट केलेला आहे, त्याच्यामुळे हे झालेलं आहे. मग तुम्ही त्याच्यानंतर आरोंना विचारलं ह्या सगळ्या तुमच्या शंका कुशंका, त्यांनी काय उत्तर दिलं? तुम्ही ज्याला वोटिंग झालं किंवा काउंटिंग झालं त्यावेळेस आरोनी लेखी उत्तर मला दिलेलं आहे आणि मी 10 व्हीव्हीपॅट मशीन्स मोजण्यासाठी पण अर्ज दाखल केलेला आहे, फॉर्म देखील भरलेला आहे आणि लवकरच त्याची तारीख देखील आम्हाला मिळेल. पण हे या खालच्या लेवलवरनं झालेलं नाही, हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वरच्या लेवलवरनं झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आज डोंबिवलीमध्ये आम्ही सह्यांची मोहीम घेतली. 2 दिवसात जवळजवळ 20,000 लोकांनी सह्या केलेल्या आहेत की आम्हाला व्हीव्हीपॅटवर शंका आहे. तर जेव्हा जनता रस्त्यावर उतरेल तेव्हाच याच्यातनं आम्ही नेते बोलून बघा, लोकांना असं वाटेल की हारलेत म्हणून बोलतात, पण जेव्हा जनता रस्त्यावर उतरेल तेव्हा भाजपला याचं उत्तर द्यावं लागणार आहे. तुम्ही आता काय कोर्टाची लढाई पण लढण्याचा विचार करताय? सुप्रीम कोर्टात पण जाण्याचा माझा विचार आहे आणि सुप्रीम कोर्टात देखील आम्ही एक रिट पिटिशन दाखल करतोय याच व्हीव्हीपॅट संदर्भात आणि व्हीव्हीपॅट मोजणी संदर्भात पण. या दोन्ही विषयांवरती आम्ही दाखल करतोय रिट पिटिशन. पण तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटलात आणि त्यानंतर आज शरद पवारांना भेटलात, काय त्यांचं म्हणणं होतं? तुम्ही काय त्यांना अनुभव सांगितला? हे जो अनुभव मी सांगितला आहे तो इथे असलेले अनेक पराभूत आमदार आज पवार साहेबांकडे होते, उद्धव साहेबांकडे होते, सर्वांचा अनुभव सारखा आहे. म्हणून हे क्युम्युलेटिव्ह आम्ही एक पिटिशन दाखल करायचा प्रयत्न करतोय की जे पराभूत उमेदवार आहेत 29 जण आहे, आम्ही 29 जण मिळून एक पिटिशन दाखल करण्याचा प्रयत्न करतो. आणि तिन्ही पक्षांच्या लोकांची मिळून एक पिटिशन सुप्रीम असं चाललंय आमचा प्रयत्न तसा. पण आता तुम्हाला परत इलेक्शन्स आहेत याच्या आपल्या महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तुम्हाला असं वाटत नाही की व्हीव्हीपॅट किंवा ईव्हीएम वरती संशय घेतल्यामुळे एका प्रकारे लोकांचा त्यावरचा विश्वास उडेल आणि ते म्हणतील की अरे कुणालाही मत दिलं तर भाजपला जातं, मग त्याचा वोटिंगवर पण परिणाम होईल, तुमच्या
वोटरवर पण त्याचा परिणाम होईल, ॲडव्हर्स इफेक्ट होईल? नाही, याचा 100% परिणाम मतदारांवर ऑलरेडी झालेला आहे. आपण जर बघत असो तर लोकांमध्ये एक निराशाजनक वातावरण आहे. भाजपला एवढं मोठं यश मिळून सुद्धा कुठेही उत्साहाचं वातावरण आपल्याला शहरांमध्ये दिसत नाही आहे. याचं कारण तेच आहे की लोकांना जो अपेक्षित होता तो निकाल लागलेला नाही. फक्त लाडकी बहीण पुढे ठेवून त्याच्या मागे मोठं षडयंत्र करून हे सगळं केलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडता कामा नये. त्याच्यासाठी आता लोकांनी, जनतेने रस्त्यावर उतरायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता तुम्ही ज्या वेळेला ह्या सगळ्या वोटिंग आणि पोलिंग, तुम्ही मॉक पोलसाठी पण तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे, तर त्याचं तुम्हाला काही सांगितलं की कधी होऊ शकतं काय? मॉकपोल 5 तारखेनंतर ते लोक तारीख देणार आहेत आणि 5 तारखेनंतर तारीख दिल्यानंतर व्हीव्हीपॅट मोजण्यासाठी स्पेशली आम्ही मागणी केलेली आहे. ज्या ज्या पोलिंग बूथवर आम्हाला डाऊट्स आहेत, त्या ज्या ज्या पोलिंग बूथवर आहेत ते 10 बूथ आम्ही दिलेले आहेत. त्या 10 बूथची तारीख 12 तारखेपर्यंत आम्हाला मिळेल असा आम्हाला अंदाज आहे. तुम्हाला किती बूथ्सवरती डाऊट? आम्हाला जवळजवळ 46 बूथवरती डाऊट आहे आणि पूर्णच प्रक्रियेवरच आम्हाला डाऊट आहे. म्हणजे ही पूर्ण प्रक्रियाच एक प्रकारचं मॅन्युक्युलेशन करून केलेली गेली आहे, म्हणून आम्हाला पूर्ण प्रक्रियेवरच डाऊट आहे. चला ठीक आहे. तर हे होते दीपेश म्हात्रे. त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये ज्या पद्धतीनं हे इलेक्शन झाले त्या प्रक्रियेवर डाऊट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी काही बूथ्स आहेत किंवा अशा काही जागा आहेत की जिथं त्यांना इतकी कमी मतं मिळू शकत नाहीत. हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो बॅटरीचा ईव्हीएमच्या त्यांनी मांडलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. टेक्निकली त्याचं उत्तर खरं तर देणं इलेक्शन कमिशनने अपेक्षित आहे. त्यामुळे या सगळ्याबद्दल नेमकं काय होतं हे आपण बघणार आहोत. कॅमेरामॅन स्वप्नील सह अभिजित, मुंबईत.